हे आहे समोर अहमदनगरचं रेल्वे स्टेशन। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि कालच इथं मी मुक्कामाला आलो होतो। आता इथे एकदा चहा घेऊ, त्यानंतर सुरू करू आपला प्रवास। कालच मी आलो संध्याकाळी बसने अहमदनगरला, लॉजवर थांबलो होतो। आता 8:30ला तिकीट चालू होणार आहे, नंतर तिकीट घेऊ आणि निघू। स्टेशनच्या मध्ये एंट्री केल्यानंतर या गेटमधून आत आल्यावर या साईडला आहे 2 व्हीलरची पार्किंग, त्यानंतर इकडे अलीकडे आहे 4 व्हीलरची पार्किंग आणि इकडे बघा एक जुनं इंजिन ठेवलेलं आहे जुन्या काळातलं। हे स्टेशन सुरू झालेलं आहे मित्रांनो 1878 मध्ये अहमदनगर स्टेशन आणि ही बिल्डिंग आहे दगडातली, पूर्ण जुनं बांधकाम आहे। आणि हे भगवे झेंडे बघा किती शोभून दिसत आहेत। काल होती शिवजयंती आणि ती जी घड्याळ आहे ती सुरू आहे स्टेशनवर। 7:30 वाजत आलेले आहेत सध्या आणि सगळा हा मधला परिसर असा आहे। मित्रांनो नमस्कार, राम राम। तर आज आपल्याला जायचं आहे नगर ते अंमळनेर जे आपल्या बीड जिल्ह्यात आहे। तर हा आपल्याला रेल्वेचा प्रवास करायचा आहे। बराच दिवस झाला वाट बघत होतो पण काही योग येत नव्हता, तर आज फायनली तो दिवस उजाडला। तर आता थोड्या वेळात तिकीट द्यायला सुरू करतील। आता गेलो होतो मी, पण ते म्हणले 8:30ला या तिकीट घ्यायला। तर त्यानंतर तिकीट घेऊ आणि मग आपली रेल्वे आहे टाइम टेबलनुसार 9ला 9:15ला। तर आता काय होते बघू। तर या प्रवासामध्ये या रूटवर किती स्टेशन आहेत, तिकीट किती आहे आणि किती वेळ लागतो, या सगळ्या गोष्टी बघू। तर व्हिडिओ सुरू करण्याची एक विनंती आहे नेहमीप्रमाणे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ओके चला। स्टेशनच्या मध्ये इकडं आल्यावर बघा इकडं आपल्या राईट साईडला इथं आहे तिकीट घर, इथं आहे आरक्षण केंद्र तिकीट घर आणि पलीकडं ब्रिज आहे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी। मित्रांनो स्टेशनमध्ये आल्यावर इथं एक बोर्ड आहे, त्याच्यावर पूर्ण माहिती दिलेली। स्टेशनवरचे जे काही ऑफिस असतं, पोलीस चौकी जी असते, पुन्हा वेटिंग रूम असतात, सगळी माहिती या बोर्डवर आहे। कुणाला काही विचारायची गरज नाही, काय नाही, सगळं इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे। आणि इथं एक सूचना आहे, इथं सांगितलेलं आहे इथं पोलीस चौकी आहे म्हणून, इथं ऑफिस आहे, वेटिंग रूम आहेत, त्यानंतर इथं रिफ्रेशमेंटसाठी किचन आहे आणि इथं तिकीट घर आहे। सगळ्या गोष्टी इथं मॅपवर बघायला भेटतात आपल्याला। समोर बघा बोर्डवर आपल्या गाडीचं नाव येत आहे मित्रांनो, शेवटी 71-441 गाडी नंबर आहे आणि अंमळनेर भांड्याचे ही गाडी आहे। 9:15ला निघणार आहे ती। तिकीट घेतलेलं आहे मित्रांनो बघा, 25 रुपये तिकीट आहे, फक्त 25 रुपये अंमळनेरपर्यंत। आहे प्रतीक्षालय। आता सकाळचे 9 वाजत आलेले मित्रांनो आणि हे स्टेशन बघा पूर्ण असं आहे। पलीकडून उड्डाण पूल जात आहे आणि हे सगळं स्टेशन असं आहे। इथं काही कॅन्टीन वगैरे आहे, पलीकडं वेटिंग रूम आहे आणि समोर एक ब्रिज आहे प्लॅटफॉर्म नंबर 2वर जाण्यासाठी। हा आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि पलीकडं आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि पलीकडे हे आपली डेमो ट्रेन पलीकडे उभा आहे। या ट्रेनच्या पलीकडे उभा आहे डेमो ट्रेन बीड। हीच ती डेमो ट्रेन आहे मित्रांनो अंमळनेरला चाललेली। आता ती प्लॅटफॉर्म नंबर 2 कडे जात आहे। ती समोर मित्रांनो आपली गाडी लागली आहे अंमळनेरला जाणारी। ही जी गाडी बीडला सुरू झाली होती तर ती आष्टीपर्यंत सुरू झाली होती सुरुवातीला 2022 मध्ये आणि त्यानंतर अंमळनेरपर्यंत सुरू झाली फेब्रुवारी 2024 मध्ये। तर आता बराच म्हणजे 1 वर्ष जवळपास झाले। अहमदनगरचं हे जे स्टेशन आहे तर त्याचा कोड आहे मित्रांनो ANG आणि ही जी रेल्वे आहे तर रेल्वेचा नंबर आहे 71-441।
नमस्कार. बीडला यायचं की नाही? हो, बीडला चाललोय. गाडी हललेली आहे आता मित्रांनो. हे नगरचं स्टेशन आता सोडत आहे गाडी. आ हा प्रवास आहे एकूण 98 किलोमीटरचा आणि त्याला लागतात 3-3.25 तास. पूर्ण ट्रेन रिकामी मित्रांनो. अजून अहमदनगरच्या जवळच आहे आणि बघा आपणच किंग, आपणच भगवान आहेच आहे. पूर्णच रिकामी आहे. चार्जिंगला पॉईंट नाही मध्ये, त्यामुळे जरा प्रॉब्लेम वाटतोय. चार्जिंग असायला पाहिजे होतं. हे शीट वगैरे बघा असे आहेत आणि इथं बटणं दिलेले आहेत काही, पण त्याला म्हणजे चार्जिंगचं काही असं सॉकेट नाही. आणि जे संडास जे आहेत टॉयलेट तर ते असे आहेत. अहिल्यानगरचं हे रेल्वे स्टेशन पुणे विभागात येतं आणि या रेल्वे स्टेशनवरून धावणाऱ्या महत्त्वाच्या ज्या रेल्वे आहेत तर त्या पुढीलप्रमाणे: पहिली महाराष्ट्र एक्सप्रेस, दुसरी झेलम एक्सप्रेस, तिसरी पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस, चौथी आझाद हिंद एक्सप्रेस, पाचवी कर्नाटक एक्सप्रेस आणि सहावी गोवा एक्सप्रेस. नारायण डो एकदम छोटा स्टॉप होता. एकूण जे स्टॉप आहेत नगर ते अंमळनेरमधले तर ते आहेत 7. तर त्यातला एक पहिला आता आला होता न्यू लोणी. हे आहे 2 नंबरचं स्टेशन न्यू लोणी. कोई भी नहीं है यहाँ पे, ओसाड पडलेलं दिसतंय. न्यू लोणीच्या स्टेशनवर बघा इथं काहीच नाही, फरशा वगैरे टाकलेला नाही, नुसतं गवत दिसतंय इथं आलेलं. सोलापूरवाडीच्या स्टेशनला पण खाली बघा इथं काही फरशा वगैरे नाहीत लावलेल्या, तसंच पडून दिलेले आणि गवत सगळीकडे उगलेलं दिसते आपल्याला. न्यू धानोरा आलेला आहे आता. पत्र्याचं एक हे मांडून ठेवलंय, नसतं दिलं तरी बरं झालं असं वाटतंय. खुर्ची बघा किती जवळ आहे, एकदम रेल्वेला इथून पाय लागतोय अशी इतक्या जवळ हे मांडून ठेवलंय बसायला. रेल्वे चालली आहे, चला जावं लागेल. ही अशी बिल्डिंग आहे याची. प्लॅटफॉर्मवर काहीच नाही, इथं फरशी नाही, काही नाही. कुठले तुम्ही? अंमळनेर. व्हिडिओमध्ये दिसताल आता. कड्यामध्येच ही गाडी उभा होती. त्यांना विचारलं तर ते म्हणले काहीतरी पावर वगैरे गेली म्हणले. आता बघू काय झालं, काहीतरी घोटाळा झालेला आहे.
इथूनच जा म्हणले तर अवघड व्हायचं. नगर रोड तर 11:25 पोहोचली आष्टीत. इथून पुढंच थोडं या लाईनला थोडे डोंगर बघायला भेटतात. हा सीन मला घ्यायचा होता. हा सीन जो आहे एकदम मस्त आहे. पूर्ण रूटमध्ये डोंगर आहे, मध्ये रस्ता आहे आणि गाड्या वगैरे येतात जातात. हा एक नंबर सीन आहे या रूटवरचा. बघा अजून एक गाडी आलेली आहे. स्टेशनवर काही प्रवासी आहेत, समोर वाट बघत आहेत. आता ही गाडी अंमळनेर रेल्वे स्टेशनवर उभी आहे आणि काहीतरी 20-25 मिनिटानंतर निघाल बहुतेक. तर मित्रांनो, आता अंमळनेरच्या रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडलो आहे मी आणि आता चार्जिंग पण कमी आहे मोबाईलमध्ये, त्यामुळे मला व्हिडिओला लवकर स्टॉप करावं लागेल. जर तुम्ही पहिल्याच वेळेस चॅनलवर आला असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. आपण भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.